हालेलुया. खरोखर देवाचं वचन हे जीवन आहे, पाणी आहे. हालेलुया, है ना. वचन आहे तर जीवन आहे. मग येशू काय बोलला? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तर यावेळेस आपण बायबल उंच करूया आणि ज्यांच्याकडे बायबल नाही सर्वांनी बायबल खरेदी करा. हालेलुया, हालेलुया. वाचता येत नाही तरी खरेदी करा. आपल्याकडे तलवार असणं गरजेचं आहे. चालवायचे नंतर शिकू, पण तलवार घेणं गरजेचं आहे. आमेन. ओके, सर्वजण माझ्या मागे बोला. आज मी देवाचं वचन लक्षपूर्वक ऐकणार आहे. मी देवाच्या वचनाकडं माझे कान लावणार आहे. हे वचन माझ्या डोळ्यासमोरून जाऊ देणार नाही. तर परमेश्वराचं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये जपून ठेवतो. आणि परमेश्वराचं वचन आज मला जीवन देणार आहे. माझ्या सबंध देहाला आरोग्य देणार आहे. परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मी अशा झाडासमान आहे जे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावला. जे काही मी हाती घेणार आहे ते सिद्धीत जाणार आहे. कारण मी देवाच्या वचनाला माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान देतो. हालेलुया. पिता, धन्यवाद तुझ्या वचनासाठी. आजचं वचन तुझ्या आत्म्याने दिलंस, तुझं सत्य प्रगट केलंस म्हणून धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. यांनो, खरोखर परमेश्वराचं वचन आपल्यासाठी जीवन आहे. खरोखर देवाच्या वचनाशिवाय आपलं जीवन आपण कधीही प्रकाश प्राप्त करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे, जर देवाचं वचन नाहीये सर्व अंधार आहे. कारण बायबल सांगतं ना, हालेलुया, की हे परमेश्वरा तुझं वचन माझ्या पावलाकरिता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, आपल्याला परमेश्वराच्या वचनाची खूप गरज आहे, महत्वाची गरज आहे. आमेन. हालेलुया. प्रियांनो, आज आपण पुन्हा एकदा ॲक्च्युली मला जो आपण विषय माग सुरू केला होता, मला तो पुढे न्यायचा होता. की आपण पाहत आहोत की जे देवदूत आहेत ना, परमेश्वराने काय केलेले आहेत, त्यांना जे विश्वास ठेवतात, ज्यांचं तारण झालेलं आहे, त्यांच्या सेवेसाठी परमेश्वराने ते नेमले आहेत. हालेलुया. मी तो विषय पुढे नेणार होतो, पण मला पवित्र आत्म्याने दुसरा विषय घेण्यासाठी आज सांगितला. हालेलुया. आणि तो विषय म्हणजेच येशूनी जे आपल्याला मरणावर विजयी केलं. आमेन. मागच्या आठवड्यामध्ये आपण शिकलो, पाहिलं, इनफॅक्ट आपण जगत आहोत ना त्या पुनरुत्थानामध्ये. आमेन. आणि खरोखर प्रियांनो, देवाने आपल्याला, तुम्हाला आणि मला एक उंच जीवन, एक हायर लाईफ जगण्यासाठी, एक ना वरचं जीवन जगण्यासाठी, स्वर्गीय जीवन जगण्यासाठी तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. आमेन. प्रियांनो, आपल्याला फक्त हे दैहिक जीवन जगण्यासाठी, फक्त या पृथ्वीवरचं जीवन जगण्यासाठी परमेश्वराने आपल्याला बनवलेलं नाही, तर परमेश्वराने तुम्हाला आणि मला, हालेलुया, ना एक स्वर्गीय जीवन जगण्यासाठी. मागच्या वेळेस मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, एक कावळा खाली काव 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 पंख मारत राहतो. हालेलुया. आणि एक आहे गरुड, तो स्वर्गामध्ये फक्त एकच पंख मारतो आणि हवेवर उडतो. त्याला जास्त शक्ती लावावं लागत नाही. हे शारीरिक जीवन, दैहिक जीवन, ह्याच्यामध्ये आपल्याला खूप स्ट्रेस, खूप टेन्शन, खूप शक्ती, खूप थकवा येतो. हालेलुया. पण जे स्वर्गीय जीवन जगतात, जे आत्म्याच्या हवेवर, ऍक्च्युली
पवित्र आत्मा हा जो शब्द आहे ना, रुआख हिब्रू भाषेमध्ये म्हणजे हवा, सुसाट्याच्या वारा. हालेलुया. आणि तो वारा ज्यावेळेस आपल्यामध्ये येतो, देवाचा पवित्र आत्म्याचा, हालेलुया. आणि मग आपण या खालचं पृथ्वीवरचं जीवन नाही, आपण स्वर्गीय जीवन जगायला लागतो. आमेन. आणि याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला पाचारण केलेले, नेमलेलं आहे. हालेलुया. प्रियांनो, जे खालचं जीवन, जसं मी तुम्हाला सांगितलं कावळा आहे ना, कावळ्याचं जीवन जसं आपण पाहतो, तो नेहमी कुरकुर, काव 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 काव. पृथ्वीवरचं जीवन कसं असताना माणूस नेहमी कुरकुर करत असतो, कटकटी करत असतो. हालेलुया. पण जे स्वर्गीय जीवन आहे, हालेलुया, ही प्रभूची स्तुती आणि आराधनेचं जीवन आहे. फक्त चर्चमध्ये नाही 2 घंटे, चर्चमध्ये आलो 2 घंटे स्तुती आराधना केली, नाही. हालेलुया. जे देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या आत्म्याने भरतात, हालेलुया, ते सारखं देवाच्या आराधनेमध्ये असतात, देवाच्या स्तुतीमध्ये असतात. हालेलुया. फक्त चर्चमध्ये दूत आणि घरी गेल्यावर भूत नकोय आपल्याला. फक्त इथंच स्तुती आराधना. घरी गेल्यावर जे कट 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 सुरू तोंड, काय फायदा नाही अशा जीवनाचा. हालेलुया. खरं जीवन, स्वर्गीय जीवन आपल्याला जगायचंय. आमेन. आमेन. तर खरोखर आपण स्तुती आराधना इथं पण करतो आणि आपल्याला घरी पण प्रभूच्या आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये राहायचंय. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, ते स्वर्गीय जीवन मी तुम्हाला सांगतो ना, जे स्वर्गीय जीवन जगतात तेच एक विजयी जीवन जगू शकतात. हालेलुया. या जगामध्ये एक जागा आहे आणि त्या जागेमध्ये जर तुम्ही गेला, तुम्ही कधीच हरू शकणार नाही. तुम्ही हारूच शकत नाही. एक जागा आहे, त्या जागेमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्ही कधीच हरू शकत नाही. ती जागा कोणती माहिती तुम्हाला? परमेश्वराला 100% शरण जाणं. हँड्स अप. प्रभू सर्व काही तुझ्या हातामध्ये. आपण बोलतो प्रभू सर्व काही तुझ्या हातामध्ये. स्वर्गाचं 100% शक्ती, देवाचं 100% सामर्थ्य, देवाचे देवदूत, परमेश्वराची बुद्धी, परमेश्वराचं ज्ञान, सर्व देव आपल्याला देतो. हालेलुया. अनेकांना शरण जायला आवडत नाही, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायचं. मला माझ्या मनाप्रमाणे कळू द्या बाळ, नाही का? बाळ कसे असतात? हालेलुया. बालिश जीवन. पण बायबल सांगता आपण प्राऊड व्हायला पाहिजे ना, की जे प्राऊड बोलतात, जसं येशू बोलला, काय बोलला? प्रभू माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा होऊ दे. हालेलुया. आणि प्रियानो, म्हणून ते हायर जीवन, ते स्वर्गीय जीवन, ते उच्च जीवन आपण प्राप्त करावं, म्हणूनच येशू मरणातून पुन्हा जिवंत झाला. येशू जर मरणावर विजयी झाला नसता, आपण कावळेच राहिलो असतो, काव काव आयुष्यभर. आपल्याला उडताच नसतं आलं. नाही तर मग आपण त्या कोंबड्यांसारखं थोडंसं उडायचं, पुन्हा खाली यायचं. गरुडासारखं आपल्याला कधीच उडता नसतं आलं. आमेन. हालेलुया. पण प्रियानो, हे स्वर्गीय जीवन आपल्याला कशामुळे मिळाले? येशूच्या पुनरुत्थानामुळे. आमेन. आणि मग म्हणून येशूचं पुनरुत्थान हा सर्वात महत्वाचा विषय. म्हणजे 2 विषय बायबलमध्ये सर्वात महत्वाचे, प्रभू येशूने केलेलं बलिदान आणि येशूचं पुनरुत्थान. हे दोन्ही विषय खूप महत्वाचे आहेत. हे समजणं सर्वात महत्वाचं. या जगामध्ये
तुम्हाला बंगला मिळो अगर ना मिळो, गाडी मिळो अगर ना मिळो, पण येशूच्या बलिदानामुळे काय झालं हे समजणं गरजेचंच आहे. जर नाही समजलं तर तिथं नरकामध्ये जावं लागल, युगानुयुग जळत राहावं लागल. हालेलुया. आणि म्हणून सर्वात महत्वाचा विषय, सर्वात महत्वाचा येशू ख्रिस्त आहे. आमेन. हालेलुया. तर आपण आता त्या स्वर्गीय जीवन कसं येशूने आपल्याला दिलं त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपण पाहूया देवाच्या वचनामधून. आपण सर्वात प्रथम इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि आपण 1 पासून ते 6 पर्यंत वचन वाचूया. 1 पासून ते 6 पर्यंत. तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याच्या अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या लोकात आपणही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छाप्रमाणे करत होतो व स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. ओके, 1 मिनिट थांबा. तिथं आपण पाहतो प्रियांनो की जे कावळ्याचं जीवन मी तुम्हाला सांगते ना, जगाचं जीवन कसं आहे. जगाचं जीवन की बायबल सांगते तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत्यू झालेले होता. आपण मेलो होतो. तुम्हाला माहिती आहे आदम आणि हव्वा यांनी फळ खाल्लं आणि काय झालं, ते मेले. काय मेलं? त्यांचा आत्मा मेला. देवाचं जे प्रतिरूप होते, देवाचे जे गुण होते, देवाची जी प्रीती होती ती निघून गेली आणि आतमध्ये काय भरलं? फक्त स्वार्थीपणा. मागच्या वेळेस आपण बघितलं ना, माणसाचे जे देहाचे कर्म तर उघड आहेत. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, चेटके, वैर, कलह, द्रव्य, अनेक गोष्टी मी खूपदा सांगितले. तर आपण पाहतो हे जगाचं जीवन, कावळ्याचं जीवन, जगिक जीवन. आणि प्रियांनो इथं बायबल सांगते त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी हा शब्द लक्षात घ्या. मी तुम्हाला काय म्हटलं? पूर्वी आपण चालत होतो, अर्थात या जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात. तर तुम्हाला माहिती आहे कावळ्याचं जीवन हे आज्ञा मोडणारं जीवन आहे. जे दैहिक जीवन जगतात कावळ्यासारखं नुसतं काव 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 आज्ञा मोडतात. देवाच्या इच्छेप्रमाणे आपले जीवन जगत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे आपले जीवन जगत नाही, आपल्या मनाप्रमाणेच करतात, आपल्या इच्छेप्रमाणेच. इथं आता बघा, इथं बायबल सांगतं ना की आपण ही पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो ना. तर जे कावळ्याचं जीवन आहे ते जीवन कसं आहे? आपल्या मनाप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे. मला जे आवडतं तेच मी करणार, परमेश्वराला आवडतं ते नाही करणार मी, मला जे पाहिजे ते मी करणार. आणि बायबल सांगतं हे करण्यासाठी पुश कोण करतं? कर तुझ्या मनाप्रमाणे. काय होतंय? जगातले लोक सर्व करतात, तू पण कर. एकच लाईफ आहे, करून घे. काय नाही होत. कोण करतं हे? इथं बायबल सांगतं जगाच्या राहटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती. कोण आहे तो? सैतान. अंतरिक्षातील राज्याचा अधिपती तो सैतान माणसाला काय करतो? प्रवृत्त करतो. काय करतो प्रवृत्त? आपल्या मनाप्रमाणेच कर, आपल्या शरीराच्या इच्छेप्रमाणे कर. वाटतंय ना तुला 1 किलो गुलाबजाम खायचे, खाऊन टाक. काय नाही होत, काय नाही होत, खा. सैतान. नंतर मग होतो प्रॉब्लेम त्याला. मग त्याला समजतं अरे मी खायला नव्हतं पाहिजे. पण सैतान काय करतो माणसाला? खा, काय नाही होत. सैतान काय बोलतो? काय नाही होत, सोड तुझी बायको, जा, ती दुसरी आहे, ती खूप सुंदर आहे, जा तिच्याकडं, व्यभिचार कर. है की नाही? कोण प्रवृत्त करत आहे? सैतान. अंतरिक्षातील राज्याचा अधिपती, आज्ञा मोडणाऱ्या लोकात कार्य करणारा आत्मा. है की नाही?
आणि खरोखर बायबल सांगतं अशा रीतीने हे कावळ्याचं जीवन, जगातलं जीवन, शरीराच्या आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करणारं जीवन, हे जीवन, कावळ्याचं जीवन फक्त कशापुरतं सीमित असतं? ह्या जगापुरतं. मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला सोनं पाहिजे, मला हिरे पाहिजेत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय, मला ते घ्यायचंय. जे जगातलं जीवन असतं ते कसं आहे? फक्त त्यांचं लक्ष सैतान कुठं लावतो? फक्त खाली, खाली बघा, फक्त खाली बघा, वर बघू नका परमेश्वराकडं. हालेलुया ना. तर प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे जगातले जीवन आणि काय काय लोक असे पण आहेत, यु नो ते येशूकडे काय येतात? त्यांना जग पाहिजे, कारण त्यांना येशू नकोय. येशूकडे आलं ना खूप आशीर्वाद भेटतात, ऐकलंय. चला मग आपण चर्चला जाऊ. त्यांना येशूशी काय घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त आशीर्वाद पाहिजे, त्यांना फक्त पैसा पाहिजे, त्यांना फक्त आरोग्य पाहिजे, त्यांचे भूत काढून गेले पाहिजेत बाहेर. अंगामधले भूत गेले की सोडले येशूला, बाय बाय येशू, टाटा, मला आता काही तुझी गरज नाहीये. पुन्हा भूत लागलं ना मग येतो, आणि ते येतच. एक जातो सोडून 7 येतात. हालेलुया. हा एक्सपिरियन्स आहे माझा, म्हणून मी एक्सपिरियन्सनी शिकवते. हालेलुया. एक भूत जातं, अजून 7 येतात, मग पुन्हा येशूची आठवण येते. येशू. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, असं एक जीवन आहे ना की ते फक्त, असे काही लोक आहेत ना त्यांचं लक्ष फक्त खाली लागलेले, खालच्या गोष्टींवर, कावळ्यांसारखं. फक्त कुठं लक्ष असतं? मटणावर. मटणाच्या दुकानाच्या इथंच बसलेले असतात. बरोबर, माणूस आला की अटॅक. असं जीवन आहे, दैहिक जीवन, जगाचं जीवन आहे की नाही? पण देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी की ह्या जगाच्या जीवनामधून, या दैहिक जीवनामधून, दैहिक जीवन हे शापित जीवन आहे. दैहिक जीवन कसं जीवन आहे? शापित जीवन आहे. या शापित जीवनातून आपण मुक्त झालो पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि यासाठीच येशू आला. कशासाठी येशू आला? याच्यासाठी. आणि म्हणून आता आपण पुढचं वचन वाचूया. आमेन. ओके, तर आपण इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि पुढं आपण वाचूया. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे, आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या बरोबर उठवले व त्याच्या बरोबर स्वर्गात बसवले. हालेलुया. सर्व बोला, तरी देव दया संपन्न आहे. आमेन. खरोखर ना, मी तर ज्यावेळेस पण म्हणजे विचार करतो आपला देव किती महान आहे, आणि मला लगेच असं वाटतं गाणं गाव, वर्शिप करा. कितना महान. हालेलुया. की बायबल सांगतं आपण अपराधांमुळे मृत झालो होतो, आपण पापी होतो. मी जसं नेहमी सांगतो ना, आदाम आणि हवा यांना चिरडून एक नवीन माणसं बनवायला पण देवाला काय मोठी गोष्ट नव्हती, कठीण नव्हतं. पण विचार करा, देव तसं करत नाही. देव आपल्यावर प्रेम करतो. देव दयाळू आहे. आज पण करोडो लोक देवाच्या वचनाविरुद्ध जगत आहेत, देवाच्या इच्छेविरुद्ध राहत आहेत, पण तरी पण देव आपल्यावर प्रेम करतो. आमेन. आणि बायबल सांगतं देव दया संपन्न आहे, म्हणून काय केलं ना, आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालेले असताही, सर्व बोल, त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळं ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. हालेलुया. सम बोला, ख्रिस्ताबरोबर मला जिवंत केले. हालेलुया. हा तारणाचा उद्देश आहे.
जो सर्व फायदा झाला, म्हणजे फक्त येशूला मारायचं म्हणून तो मेला असं नाही. प्रियानो, येशूला मारण्याची गरज नव्हती, त्याला त्या कबरेमध्ये जाण्याची गरज नव्हती. तो आपल्यासाठी त्याला त्या कबरेमध्ये पुरण्यात आलं. तो मरणातून जिवंत झाला, हा त्याच्या स्वतःमुळं नाही, त्याच्या मागं पण उद्देश होता. काय? की तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर जिवंत व्हावं. हालेलुया. आता जिवंत व्हावं हा शब्द, जिवंत व्हावं, इथं म्हणजे खूप अद्भुत आहे की आपण पापामध्ये मेले होतो. आता बघा, आदामाने हवा फळ खाल्लं, मेले. देव बोलला तुम्ही मराल, ते मेले. हालेलुया. शरीराने मेले का? कुठं मेले मग? आत्म्यामध्ये मेले. म्हणजे काय मेले? हालेलुया. प्रियांनो, बायबल सांगते देवाने माणसाला स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवलं होतं ना. आणि तुम्हाला माहितीये, माणसाचा जो आत्मा आहे हा देवा समान होता. देव प्रीती आहे, माणसाचा आत्मा हा देवाच्या प्रीतीने भरला होता. देव हा पवित्र आहे, माणूस हा पवित्रतेने भरलेले होता. हालेलुया. देव हा शांती आहे, त्याच्या तो शांतीचा राजकुमार आहे येशू. माणसाच्या जीवनामध्ये शांती होती. हालेलुया. देव हा निष्पाप, निर्दोष, निष्कलंक, पवित्र आहे. आपला आत्मा निष्पाप, निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र होता. हालेलुया. पण ज्या वेळेस तुम्हाला माहितीये काय झालं, त्यांनी ते फळ खाल्लं, तो माणसाचा जो आत्मा आहे हा मरून गेला. हे सर्व चांगले गुण निघून गेले आणि माणूस फक्त स्वार्थीपणाने भरून गेला. त्याच्यामध्ये कुणाचे गुण आले? आदाम ना, सैतानाचे गुण आले. सैतान हा कशाने भरलेला आहे? गर्वाने. मी माझं सिंहासन उंच करील. आता बघा, आज्ञा मोडणाऱ्या लोकांमध्ये पण काय असतं? मी देवाच्या इच्छेप्रमाणे करणार नाही, मला जे पाहिजे ते मी करील. तुम्ही कोण मला सांगणार आहे? काय बोललं? मी देवाला ओळखत नाही, मीच माझा देव आहे. सैतान तेच बोलला होता. तुम्ही देवासमान व्हाल बोलला होता का नाही? हालेलुया. मग म्हणून आज माणसाचं काय, अनेक लोकांचं कसं असतं, काय बोलतात? मी माझ्या मनचा मालिक आहे, कोणच माझा देव नाहीये, मला जे पाहिजे ते मी करील. इनफॅक्ट मी बोलतो या जगामध्ये 60, 70, 80% लोक असेच आहेत. मी माझ्या मनाप्रमाणे करील, आहे की नाही? पण खरोखर प्रियांनो, हे जे जीवन आहे, शापित जीवन आहे, दैहिक जीवन, जसं आज आपण बघत नाही या जगामध्ये. त्याच्यामुळं काय होतंय, सगळीकडं वाईटच बघतो आपण. चांगलं तर कधी न्यूज आली का पेपरला किंवा न्यूजला काहीतरी हा खूप चांगलं झालं? खूप कमी, खूप क्वचित. पण प्रियांनो, खरोखर इथं युद्ध चालू आहे, इथे इतके खून झाले, इथं तितके रेप झाले, इथं मर्डर झाला, इथं ते झालं, इथं ते झालं. वाईट गोष्टींची कमी नाही आहे की नाही? का? कारण माणूस बोलतो मी माझा राजा आहे, मी माझा राजा आहे. ओके. तर तुम्हाला माहिती आहे, म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे ना, की हा जो देवाची प्रतिमा असलेला जो आपला आत्मा काय झाला होता? मेला होता. पण ज्या वेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, बायबल सांगतं की देवाच्या प्रीतीमुळं काय झालं? ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. आपल्याला जिवंत केले म्हणजे काय? आपल्या आत्मा जो मेला होता तो जिवंत झाला. हालेलुया. शरीर तसंच आहे. आणि एक सत्य मी तुम्हाला सांगतो, माणूस कोण आहे? शरीर आहे. जर माणूस शरीर आहे तर मग प्रश्न हा आहे, जर त्याचे दोन्ही हात पाय तोडले, पाय तोडले, डोळे काढले, नाक तोडलं, सर्व तोडलं, फक्त धडे थोडस मग तो माणूस आहे का काय? माणूसच आहे का शरीर सर्व नष्ट झाल्यावर? कारण माणूस हा शरीर नाही, माणूस हा आत्मा आहे. हालेलुया.
आणि बायबल इथं सांगतं येशू बरोबर काय झाला, आपला आत्मा जिवंत झाला. यालाच बायबल सांगतं कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त, सर्व बोला, ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. हालेलुया. तर बायबल इथं महत्वाच्या गोष्टी सांगत आहेत की आपल्याला येशू बरोबर जिवंत केले. इतकंच नव्हे, आपल्याला येशू ख्रिस्ता बरोबर मरणातून उठवले. आपला जो मेलेला आत्मा काय झाला, पुन्हा जिवंत झाला. आणि बायबल सांगतं त्याच्या बरोबर म्हणजे येशू बरोबर स्वर्गात आपल्याला बसवले. आमेन. आपण कुठं बसलो? कुठं बसलोय? हालेलुया, हालेलुया. पण पास्टर मी तर या पृथ्वीवरच आहे अजून. काय पास्टर, मी अजून पृथ्वीवरच आहे, मी तर इथंच आहे, मी अजून वर नाही गेलो. हालेलुया, हालेलुया. पण बायबल तर सांगतं, आता बघा बायबलमध्ये असं नाही लिहिलं ख्रिस्त येशूच्या ठाई देव तुम्हाला त्याच्या बरोबर उठवील व त्याच्या बरोबर स्वर्गात बसवील. भविष्य काळ नाही लिहिला. देव बसवील, देव करील. इथं बायबल काय सांगतं, ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्या बरोबर उठवले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले. आता देव बोलता, आता ठीक आहे, हे वाक्य झाल्यानंतर वाजवा टाळ्या, मग तुम्ही वाजवू शकता. आता देव बोलतो मी तुम्हाला स्वर्गात बसवले. तुम्ही बोलताय पास्टर मी तर पृथ्वीवरच आहे. आता मला सांगा खरं कोण, देव का तुम्ही? मग कुठं बसलेले तुम्ही? मग आता वाजवा टाळ्या. हालेलुया, हालेलुया. आता समजलं? आपण पाहतो विश्वास, देवावर विश्वास म्हणजे काय? त्याच्या वचनावर विश्वास. आणि देव बोलतो मी तुम्हाला स्वर्गात बसवलं. मग आपण काय विश्वास करतो? हो, मी स्वर्गामध्ये बसलो आहे येशू बरोबर देवाच्या उजवीकडं, मी त्याच्या बरोबर बसलो आहे. हालेलुया. आता हा विश्वास आपल्याला करायचा आहे आणि ह्या विश्वासामध्ये आपल्याला आपले जीवन जगायचंय. आमेन. रोज आपल्याला काय बोलायचंय? मी येशू ख्रिस्ता बरोबर क्रूस खांबावर मेलो आहे, मला कबरेमध्ये पुरलं येशू बरोबर. पण येशू बरोबर मी मरणातून जिवंत झालो, माझा मेलेला आत्मा जिवंत झाला आहे आणि त्याच्याच बरोबर देवाने मला स्वर्गामध्ये देवाच्या उजवीकडं बसवलं आहे. हालेलुया. आपण काय करतोय? काय करतोय? काय करतोय? विश्वास. विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टींची. इथं दिसत नाही तुम्हाला, पण इथंच स्वर्ग आहे, कारण तुम्ही इथं बसलाय ना आता. इट्स सो ट्रू. हे सत्य आहे, हे खरं आहे. हालेलुया. येशू बरोबर आपण स्वर्गीय स्थानांमध्ये बसलो आहोत. आमेन. येशूनी आपल्याला काय केलेले? एक गरुडासारखं जीवन दिलेलं आहे. म्हणून मी काय बोललो तुम्हाला, जर येशू जर मरणावर विजयी नसता झाला, आपण कावळ्यांसारखंच काव काव करत बसला असतो खाली. तर येशूने आपल्याला खाली बसू दिले नाही, त्याने आपल्याला मरणातून जिवंत केले आणि आपण आता येशू बरोबर देव पित्याच्या उजवीकडं बसलो आहोत. आमेन. हालेलुया, हालेलुया. आता हे समजणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला एक विजयी जीवन जगायचंय तर. आमेन. आणि ह्याच्यामध्ये आपण अजून शिकूया, कारण
जे पुनरुत्थान आहे, येशूनी मरणाला हरवलं, हा सर्वात मोठा विजय आहे. आणि येशूचं पुनरुत्थान म्हणजे हा जो विजय आहे, हा जगातल्या सर्व संकटावर, सर्व आजारावर, सर्व शापावर, सर्व गरीब, सर्व दुःखावर, सर्व समस्येवर तो विजय आहे. कारण विचार करा, येशू ज्यावेळेस क्रूस खांबावर गेला, त्याच्यावर सर्व आजार टाकण्यात आले, सर्व शाप टाकण्यात आले, सर्व दुःख, संकट, समस्या, प्रॉब्लेम येशूवर लादण्यात आलं होतं. आणि तो मेला. ते घेऊन ते त्याच्यावर बसले होते, ते दुष्ट आत्मे, आजाराचे दुष्ट आत्मे, सर्व दुःखाचे दुष्ट आत्मे, शाप, अपयश, सर्वांनी त्याला जकडलं होतं. त्या कबरेमध्ये त्याला पकडून ठेवलं होतं. हालेलुया. पण ज्यावेळेस तिसरा दिवस आला, थर्ड डे, सर्व बोला थर्ड डे, तिसरा दिवस. आमेन. काय झालं? येशू हा मरणावर विजयी झाला देवाच्या सामर्थ्याने. हालेलुया. आणि जसं बायबल सांगतं, हालेलुया, ग्लोरी 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 ग्लोरी. सर्वजण अन्य भाषेमध्ये प्रार्थना. Oh, fire, 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 fire. Glory, 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 glory. Hallelujah. Amen. Amen. Hallelujah. Fire. तर तुम्हाला माहिती आहे, हे जे मी सांगते ना, हे मी कोणती कथाने सांगते, हे सत्य. देवाचा आत्मा साक्ष देते त्याच्या उपस्थितीने. त्याच्या उपस्थितीने. जर हे मी माझ्या मनचं सांगत असतं ना, तर परमेश्वराचा अभिषेक इथं उतरला नसता, देव इथं उतरला नसता. ओ हालेलुया. पण हे सत्य. हालेलुया. येशू ज्यावेळेस मरणावर विजयी झाला, तुम्हाला माहिती त्याने काय केलं? बायबलमध्ये उत्पत्ती 3 मध्ये काय म्हटलं ना? स्त्रीची संतती तुझं डोकं ठेचील. येशूनी आजाराचं डोकं ठेचून टाकलं, सैतानाचं डोकं ठेचून टाकलं, गरिबीचं डोकं ठेचून टाकलं, शापाचं डोकं ठेचून टाकलं. पूर्ण सर्व संकट, सर्व समस्या, जे सर्व पापामुळे आलं होतं, त्या सर्वांना येशूनी क्रूस खांबावरून ज्यावेळेस तो मेला आणि पुन्हा जिवंत झाला, हालेलुया, त्याने ते डोकं ठेचून टाकलं. हालेलुया. ग्लोरी. हालेलुया. आणि खरोखर म्हणून प्रियानो, तुम्ही आणि मी आता स्वर्गीय स्थानांमध्ये आहोत. देवाची योजना आहे की तुम्ही आणि मी स्वर्गीय स्थानांमध्ये, स्वर्गाच्या वातावरणामध्ये, स्वर्गाच्या सामर्थ्यामध्ये, आरोग्यामध्ये, शांतीमध्ये आपण आपले जीवन जगावं. आमेन. हालेलुया ना. पण हे समजणं गरजेचं आहे की येशू ज्यावेळेस मरणावर विजय झाला, तो विजय किती मोठा आहे. अनेकदा आपण हा येशू मरणावर विजय झाला, पण काय झालं? त्याच्या मागे कोणत्या कोणत्या घटना घडल्या, त्याच्यामुळं काय फरक पडला, एक्झॅक्टली काय झालं? हालेलुया. हे समजणं गरजेचं आहे. म्हणून येशू बोलला, स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. येशू काय बोलला? स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर सर्व अधिकार. ग्लोरी. हालेलुया. खरोखर प्रियांनो ना, म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच पवित्र आत्म्याने मला टॉपिक चेंज करायला लावला. हालेलुया. कारण की हा विषय खूप महत्वाचा आहे. हे समजणं खूप गरजेचं आहे, जर तुम्हाला आणि मला एक विजयी जीवन जगायचंय.
स्वर्गाचे आशीर्वाद प्राप्त करायचे. त्या त्या ते सर्व गोष्टी जर आपल्याला प्राप्त करायच्यात, हालेलुया, तर आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. ओके, आता आपण पुढे जाऊया आणि यावेळेस आपण रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय. आणि इथं काय महत्वाचे हे वचन आपण वाचत असतो बाप्तिस्म्याच्या वेळेस, पण खरोखर हे वचन समजणं खूप गरजेचं आहे. रोमकरास पत्र 6वा अध्याय आणि आपण 5 आणि 6 वचन प्रथम वाचूया. फक्त 5 आणि 6 वचन. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळला गेला. हालेलुया. बायबल सांगतं ना, कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत ना, बायबल सांगते इथे प्रियानो, आपण येशूच्या मरणाबरोबर संयुक्त झालो. पण इतकंच नाही, त्याच रीतीने त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने, सर्व बोला, त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. हालेलुया. आता पुढचे हे काही हे जे वचन आहे हे खूप महत्वाचं आहे. बायबल सांगतं, हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर, काय सांगत आहे बायबल? पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये. आता हे समजणं खूप गरजेचं. किती लोकांना असं वाटतं की मी पाप करू नये, मी पापावर विजयी जीवन जगावं, मी पापावर विजयी जीवन जगावं. हालेलुया. तर प्रियांनो, कारण प्रियांनो तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांचीच इच्छा आहे ना की आपण पापावर एक विजयी जीवन आपण जगावं. आमेन, हालेलुया. पण हे पापावर विजयी जीवन अनेक ख्रिस्ती लोक स्ट्रगल करतात. येशूवर विश्वास ठेवून पण तेच जुनं जीवन जगतात. लबाडीचं जीवन, शिव्यांचं जीवन, भांडणाचं जीवन, मारामारीचं जीवन, व्यभिचाराचं जीवन, व्यसनाचं जीवन है ना. तरी पण ते काय करत आहेत? जुनं जीवन जगत आहे. का जुनं जीवन जगत आहे माहिती तुम्हाला? कारण त्यांना हे वचन समजलेलं नाही. आज जे आपण पाहत आहोत हे वचन काय सांगतं ऐका. हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण, सर्व बोला, मी ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळला गेला. हालेलुया. आता हे वचन मी पुन्हा एकदा तुम्हाला बोलून दाखवतो ना. बायबल सांगतं की हे पापाच्या अधीन असलेले शरीर, आता हे शरीर काय करते? पाप करते. हालेलुया. पण ज्यावेळेस क्रूस खांबावर येशूने बलिदान केलं, काय झालं? बायबल सांगतं आपलं हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य, सर्वजण बोला, माझ्यातील जुना मनुष्य, माझ्यातील जुना मनुष्य येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खिळला गेला. पुन्हा एकदा बोलूया, माझ्यातील जुना मनुष्य येशू ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खिळला गेला. हालेलुया.
काय झालं? आपल्यातला जुना मनुष्य. हा जुना मनुष्य कोण आहे? जुना मनुष्य कोणता आहे? पास्टर, हा जुना हालेलुया. तर हा जुना मनुष्य प्रियांनो, तोच आपला मेलेला आत्मा. आपण बघितलं ना, आपल्यातला जुना मनुष्य. तुम्ही पापामध्ये मेला होता. तुम्ही म्हणजे कोण मेला होता? तुमचं शरीर तर जिवंतच होतं ना, मग मेलं कोण होतं? हालेलुया. मग तो जुना मेलेला आत्मा तो खूप वाईट आहे. तुम्हाला माहिती नाही किती वाईट आहे तो. येशूने बोलल्या सर्व वाईट गोष्टी कुठून येतात? हालेलुया. आपण बघूया ना, मला असं वाटतं मार्क याचा 5वा अध्याय. आता हा आत्मा आणि आपलं अंतःकरण दोन्ही पण एक गोष्ट आहे. आपण ही समजून घेऊया. हालेलुया. थँक यू जीसस. मार्क याचा 7वा अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण 21 आणि 22 वचन वाचूया. वाचा. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतकरणातून वाईट विचार निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळ, अहंकार, मूर्खपणा. या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात. बायबल सांगतं कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतकरणातून किंवा माणसाच्या आत्म्यातून तो मेलेला आत्मा. ज्यावेळेस आपल्या सर्वांचा जन्म झाला, ज्यावेळेस तुमच्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपण या जगामध्ये जन्माला आलो. तुम्हाला माहितीये आपण कशासहित जन्माला आलो? मेलेल्या आत्म्यासोबत जन्माला आलो. आपल्या सर्वांमध्ये काय होता? मेलेला आत्मा. आणि हा मेलेला आत्मा म्हणजे काय? मेलेला आत्मा म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं सैतानाचा स्वभाव. कोणते कोणते गुण होते आपल्यामध्ये जन्मापासून? इथं बायबल सांगतं अंतकरणातून वाईट विचार निघतात, जार कर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिवीगाळी, अहंकार, मूर्खपणा. या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करीतात. तर तुम्हाला माहितीये की प्रत्येक माणसाचा जो आत्मा मेला होता, जन्मापासूनच मेलेला आहे. पण ज्यावेळेस तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवतो, हालेलुया, जस तुम्ही आणि मी काय करतो? येशूवर विश्वास ठेवतो. हो येशू, तू माझ्या पापासाठी क्रूस खांबावर बलिदान केलंस, तू माझ्यासाठी मरण पावलास, हालेलुया. त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला? जो व्यक्ती हे कबूल करतो, येशू माझ्यासाठी क्रूस खांबावर मेला, येशूने माझ्यासाठी रक्त सांडलं, हालेलुया. आणि येशू माझ्यासाठी मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा. तर बायबल सांगतं येशूच्या मरणातून पुन्हा उठण्याच्या द्वारे काय होतं? मेलेला आत्मा जिवंत होतो. हालेलुया. आपण आता बघितलं आतून ह्या सर्व घाण गोष्टी भरलेल्या आहेत, हालेलुया. पण ज्यावेळेस आपण जिवंत होतो, हालेलुया, त्यावेळेस काय होतो प्रियांनो? इथं आपण बघितलं जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळला गेला. आपल्यातला तो जुना आत्मा, जुना माणूस येशू बरोबर क्रूस खांबावर मरण पावला, हालेलुया. आणि ज्यावेळेस येशू मरणातून जिवंत झाला, हालेलुया, तुम्ही आणि मी नवीन उत्पत्ती बनलो, हालेलुया. जर कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुनं सर्व
कोणतं जुनं? आपण आता बघितलं जुना मनुष्य, आपल्यातील जुना मनुष्य. सर्व बोला, माझ्यातील जुना मनुष्य, माझ्यातील जुना मनुष्य येशू ख्रिस्ता बरोबर क्रूस खांबावर मेला आहे. हालेलुया. जोरात टाळ्या वाजवा. आमेन. वास्तविक पाहता आपण सर्वांनी नाचायला पाहिजे, खूप आनंद करायला पाहिजे. का माहिती का? हा मेलेला आत्मा या जगातल्या करोडो 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 रुपयांनी पण जिवंत होऊ शकत नाही. जगातले सर्व संपत्ती, सोनं चांदी हिरे, त्या सर्व संपत्तीमुळे सुद्धा हा मेलेला आत्मा जिवंत होऊ शकत नव्हता. पण येशूने, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो ना, हा जो विश्वास आहे हा अद्भुत आहे. अद्भुत कार्य येशूने केलं की ज्याची तुलना आपण या जगातील कोणत्याही गोष्टीबरोबर, कसल्याही या जगातल्या पैशाबरोबर, संपत्ती बरोबर, जगाबरोबर, कोणत्याही वस्तू बरोबर आपण करू शकत नाही. आमेन. हालेलुया. माझ्यातला जुना माणूस काय झाला? येशू बरोबर मेला. आमेन. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर माहिती आहे तुम्हाला? सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर. तो सर्वांकडे मोबाईल आहे. फक्त तो मोबाईल असून फायदा नाही. तो फक्त एक काय फिजिकल थिंग आहे. पण त्याच्या डोक्यामध्ये त्याचं जे हार्ट आहे, त्याचं जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ती महत्वाची आहे. हालेलुया. फक्त मोबाईल घेऊन फायदा नाही. मी मोबाईल घेतला पण त्याच्यामध्ये जर सॉफ्टवेअर नाहीये तर काय होईल? प्रॉब्लेम होईल. हालेलुया. आता प्रॉब्लेम काय झाला होता आपला आदम आणि हव्वाच्या वेळेस? त्यांनी फळ खाल्लं, आपल्यामध्ये सैतानाचं सॉफ्टवेअर गेलं. हा, व्हायरसच बोला आता तुम्ही, सॉफ्टवेअर तर बोलूच शकत नाही. जे व्हायरस गेलं, व्यभिचाराचं व्हायरस गेलं, शिव्या गाळ्याचं व्हायरस गेलं, मारामारीचं व्हायरस गेलं, सर्व हे व्हायरस गेले. राग आहे की नाही, जळणं एकमेकांवर आहे की नाही, हे सर्व व्हायरस आपल्यामध्ये गेलं होतं. हालेलुया. नाही, व्हायरस नाही बोलावं लागणार आपल्याला, सॉफ्टवेअरच बोलावं लागल. पूर्ण हॅकिंगच करून टाकलं होतं सैतानाने. पूर्ण आपल्याला काय केलं? ते जुनं सॉफ्टवेअर टाकून दिलं. हालेलुया. पण खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस येशू हा मरणावर विजयी झाला, आमेन, आणि ज्यावेळेस महत्वाची गोष्ट की तुम्ही आणि मी त्याच्या पुनरुत्थानावर, त्याच्या रक्तावर विश्वास ठेवला, त्यावेळेस काय झालं? तो जुना सॉफ्टवेअर, जुना स्वभाव क्रूस खांबावर मरून गेला. आणि प्रियांनो, तुम्हाला आणि मला नवीन स्वभाव, देवाचा स्वभाव, येशूचा स्वभाव आपल्याला प्राप्त झाला आहे. आपण आता नवीन आहोत. आमेन. हालेलुया. आपल्याला नवीन स्वभाव मिळालेला आहे, नवीन आत्मा मिळालेला आहे, अंतःकरण. अरे यार, किती अद्भुत ही गोष्ट आहे की येशू बोलला, हालेलुया, काय? मी पाषाणमय अंतःकरण दूर करील आणि मांसमय हृदय तुम्हाला देईल. जुनं अंतःकरण काढून टाकील आणि नवीन अंतःकरण तुम्हाला देईल. हालेलुया. हालेलुया. जुना आत्मा काढून टाकील आणि नवीन आत्मा तुम्हाला देईल. हालेलुया. तर विचार करा, येशूवर विश्वास ठेवल्यावर किती अद्भुत गोष्ट झालेली. आमेन. पण प्रियांनो, आपण हे रिअलाइज करत नाही. आपण हे इनफॅक्ट आपण त्याच्यावर विचार करत नाही की काय झालं, नक्की काय झालं. पण आज आपल्याला समजलं, हालेलुया, की ही किती मोठी गोष्ट आहे प्रियांनो.
हालेलुया. पण आता एक महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला विश्वासामध्ये, या विश्वासामध्ये चालायचंय. कारण शरीरामध्ये काही झालं नाही. तुम्ही लाल होते, पिवळे नाही झाला. कोण झालं का इथं लाल होते ते पिवळे झाले का? मला सर्व लालच दिसत आहेत अजून. तुम्ही लालच्या लालच आहे. पिवळे झाला कोण? शरीर जसं तसं आहे. हालेलुया. 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 आपण सर्व जसेचे तसे, जसं शरीर पहिलं होतं तसंच आहे. मग सर्व चेंज कुठं झालं? सर्व चेंज सॉफ्टवेअर मध्ये झालं. आमेन. सर्व चेंज आत्म्यामध्ये झालं. आणि ते जास्त इम्पॉर्टंट आहे. का? कारण शरीराला काय चालवतं? आता बघा, मी तुम्हाला सांगतो ना, मोबाईलला त्याचं सॉफ्टवेअर चालवतं. हालेलुया. तसंच येशूवर विश्वास ठेवण्या अगोदर, आता विचार करा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्या अगोदर आपला स्वभाव कसा होता? स्वतःविषयीच विचार करा, दुसऱ्यांचा नका विचार करू. तुम्ही स्वतःचा विचार करा. आपण कसं वागायचो, कसं बोलायचो, कसं राहायचो? मी नाही सोडणार त्याला, मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, मेला तरी तोंड बघणार नाही, मी तुमच्याकडे येणारच नाही इथून पुढं. यु नो कसा स्वभाव होता? कसा स्वभाव? घमंडी, स्वार्थी, आहे की नाही? मी पण ओके, हे सर्व गुण आता आपण बघितले अंतःकरणामध्ये. आतून सर्व वाईट गोष्टी येतात, चेटके, गर्व, यु नो सर्व. हालेलुया. पण खरोखर येशूने आपल्याला बदललं. येशूने आपल्याला, जसं आपण आता वाचलं, आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळला गेला. सर्व बोला, माझ्यातला जुना मनुष्य येशू बरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे. आता मी नवीन उत्पत्ती आहे. आणि आता जो नवीन आत्मा, तो माझ्या शरीराला चालवणार आहे. तो माझ्या शरीराला चालवणार आहे. हालेलुया. पहिला आपल्याला कोण चालवत होता? मेलेला आत्मा. इनफॅक्ट जो मी तुम्हाला सांगितलं, जितके सर्व पुनरुत्थान दिनाच्या दिवशी इथं होते ना, मरण काय आहे विसरले का सर्व? नाही. सार्वकालिक जीवन आणि मरण काय आहे सर्व विसरले. असं नका विसरू. कसं होणार तुमचं? आता घरी गेल्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, युट्यूबवर आहे. काय स्वभाव. मरण हा स्वभाव आहे आणि सार्वकालिक जीवन हा स्वभाव आहे. मरण काय? सैतानाचा स्वभाव. सार्वकालिक जीवन हा येशूचा स्वभाव. आपण बघितलं, आपण मरणातून जीवनात पार गेला. हे कशावरून समजतं? आपण बंधुजनांवर प्रीती करीतो, यावरून आपल्याला समजून येतं की मी मरणातून निघून जीवनामध्ये पार गेलो आहे. हालेलुया. तर काय? हा स्वभाव. सार्वकालिक जीवन हा स्वभाव आहे आणि मरण हा देखील स्वभाव आहे. हालेलुया. आहे की नाही? आणि मग म्हणून आपण पाहतो प्रियांनो की आता बायबल सांगते, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, त्याने आपल्या एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक. तर हे सार्वकालिक जीवन म्हणजे देवाचा स्वभाव, नवीन मनुष्य.
जुना मनुष्य निघून गेला, जुनं सर्व होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालं आहे. आणि रोज हे कबूल करा. मी मागं पण तुम्हाला एकदा सांगितलं होतं, मला असं वाटतं 1 वर्षापूर्वी, रोज कबूल करा मी नवीन उत्पत्ती आहे. पण आता ह्या वेळेस जे रेव्हेलेशन, इनफॅक्ट जे प्रगटीकरण आज देवाने दिले, हे जास्त स्पष्ट आहे, अजून जास्त स्पष्ट आहे. हालेलुया. कारण प्रकाश वाढत जातो ना, जसं आपण देवाबरोबर चालतो, देवाच्या आत्म्याने जसं भरतो, आपल्याला ज्या गोष्टी आहेत वचनामधल्या स्पष्टपणे दिसायला लागतात. हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, म्हणून एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. तुम्ही येशूवर विश्वास ठेवता ना? हालेलुया. तर बायबल सांगते येशू बरोबर तुम्ही काय झाला आहात? जिवंत झाला आहात आणि तुम्ही नवीन उत्पत्ती बनला आहात. जुनं सर्व होऊन गेलं. आणि आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, इथं बायबल सांगतं ना, आता जे शरीर आहे, शरीराला पहिलं कोण चालवत होतं? जुना मनुष्य चालवत होता. पण तुझा जुना मनुष्य काय झालाय आता? मेला. हालेलुया. आणि आता कोण आहे? नवीन मनुष्य. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही आणि मी येशूवर विश्वास ठेवला, हा जो नवीन मनुष्य काय झाला? त्याचा नवीन जन्म झाला. काय झाला? नवीन जन्म झाला. कसा आहे तो? बाळाप्रमाणे. बरोबर आहे का? त्याची काय व्हायला पाहिजे? वाढ व्हायला पाहिजे. त्या बाळाची वाढ कशी होईल? बाळ कसं वाढतं? त्याला जीव घालावा लागतं. फक्त जीव घालावा लागतं. पाणी पण द्यावं लागतं, जीव पण घालावा लागतं, काळजी पण घ्यावा लागती, त्याला आंघोळ पण घालावा लागती, मालिश पण करावा लागती, सर्व करावं लागतं. माहिती आहे ना सर्व, जे आई वडील त्यांना माहिती काय काय करावं लागतं. एक सुदृढ बाळक, त्याची वाढ हालेलुया चांगली जर व्हायची असेल तर त्याला चांगलं खाणं पिणं देणं गरजेचं आहे. आमेन. आणि म्हणून येशू बोला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आमेन. तर हा जो नवीन मनुष्य आहे प्रियांनो, त्याची वाढ होण्यासाठी आता हा नवीन मनुष्य आपण बघितलं, त्याच्यामध्ये कुणाचा स्वभाव आहे? येशूचा स्वभाव आहे, देवाचा स्वभाव आहे. आमेन. है ना? पण तो पूर्णपणे डेव्हलप झाला पाहिजे. एक बाळ पूर्णपणे प्रौढ झालं पाहिजे. येशूनी पण म्हणून बाळासारखा जन्म घेतला, पण येशूला पण काय करावं लागलं? प्रौढ व्हावं लागलं ना. बरोबर आहे. मरियेने येशूला, म्हणजे ही किती लाजी, म्हणजे देव या नात्याने, म्हणजे आपला देव किती अद्भुत आहे की तो बाळ बनू शकतो. दुसऱ्यांवर सर्व उठण्यासाठी तो मरियेवर अवलंबून आहे, चालण्यासाठी सर्व गोष्टीसाठी मरियेवर अवलंबून होता. दुसऱ्यांवर कुणाला आवडेल असं करायला? सर्वांना तर एकदम ही मॅन बनायचंय. देव डायरेक्ट. हालेलुया. पण प्रियांनो, आपला देव किती अद्भुत आहे, किती महान आहे. तो बाळ बनला ही काय साधी गोष्ट नाही. आमेन. देव असून मनुष्य बनला, मनुष्य बनून दास बनला. आता बघा, हा स्वभाव प्रत्येक व्यक्ती ज्याचा नवीन जन्म झाला त्याच्यामध्ये पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट गुण आपल्यामध्ये पाहिजे तो म्हणजे नम्रता, लीनता. येशू हा देव आहे, पण तो त्याच्या शिष्यांचे पाय पण धुतो. त्याने त्याच्या शिष्यांचे पाय पण धुतले. हालेलुया. येशूने बोलला, आता मी बॉस आहे, चला शिष्यांनो, चला एक एक करा, माझे पाय धुवा.
शिष्यांनो या चला. हालेलुया. उलट येशू बोलला, तुम्ही मला गुरु बोलता, पण मी काय करत आहे, तुमचे पाय धुते. नम्रता हा सर्वात महत्वाचा गुण आहे आपल्या जीवनामध्ये. जितकी प्रीती हा गुण खूप महत्वाचा आहे. कारण बायबल सांगतं, जर प्रीती नाहीये, वी डोंट नो इफ दॅट मॅन इज बॉर्न अगेन ऑर नॉट. जर प्रीती नाहीये तर त्या माणसाचा नवीन जन्म झाला किंवा नाही, याच्यामध्ये मोठा क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नचिन्ह आहे. हालेलुया. पण त्याच रीतीने प्रियानो, जे नम्रता आहे ही पण खूप महत्वाची आहे. आपल्याला नम्र असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. ओके. तर प्रियानो, आपण बघितलं आपल्यातला जुना मनुष्य काय झाला, खेळला गेला. येशू बरोबर तो जुना स्वभाव, जुना आत्मा मरण पावला आणि आता आपण नवीन उत्पत्ती झालेलो आहोत. हालेलुया. बायबल सांगतं, कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. हालेलुया. विचार करा, एक माणूस आहे, त्यांनी गुन्हा केला होता आणि त्यांनी गुन्हा केला, त्याला कोर्टमध्ये नेलं, त्याला शिक्षा सुनावण्यात आली, त्याला मारून टाकलं, त्याला फाशीची शिक्षा झाली. त्यांनी जो गुन्हा केला होता त्याच्यासाठी त्याला काय मिळाली, फाशीची शिक्षा, आणि तो मेला. आता मला सांगा, त्या मेलेल्या माणसाला तुम्ही पुन्हा शिक्षा देऊ शकता का? पुन्हा शिक्षा देऊ शकता? एकदा मेला तर एकदा शिक्षा झाली त्याला, आता त्याला पुन्हा शिक्षा देऊ शकतो? नाही. मग तसंच प्रियांनो, बायबल सांगतं आपली जी शिक्षा आहे येशूनी भोगली. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता पुन्हा आपल्याला शिक्षा भोगण्याची गरज नाही. आणि ते आपलं मरण होतं आणि आपला जुना माणूस येशू बरोबर काय झालेल्या क्रूस खांबावर मेला आहे. म्हणून इथे बायबल सांगतं, जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. काय ठरला आहे? कारण की माझी शिक्षा ही येशूने सहन केली. गुन्हा काय झालाय? माफ झालाय. गुन्हा माफ झाल्यामुळं, शिक्षा सहन केल्यामुळं आता मी दोषी नाहीये. आता मी त्या दोषातून काय झालो? मुक्त झालो. म्हणून आता मी कोण आहे? मी नीतिमान आहे. हालेलुया. म्हणून अशी प्रार्थना, देवा मी पापी, मज पाप्यावर दया कर. देव बोलतो, हा कोण आहे? हा काय प्रार्थना करत आहे? इथे बायबल सांगतो, जो मेला तो पापाच्या दोषापासून काय झालेला आहे? आणि मग म्हणून पुढे काय म्हटलं? सर्व बोला, आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्या बरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. हालेलुया. मेले, एकदा मरण पावलं, आपला जुना माणूस एकदा मेला. हालेलुया. आता आपण नवीन उत्पत्ती आहे. आमेन. हालेलुया. आणि बायबल सांगतं आपण येशू बरोबर काय आहोत? जिवंत राहू असा आपला विश्वास आहे. सर बोला, असा आपला विश्वास आहे. हा शब्द खूप महत्वाचे, हे वाक्य खूप महत्वाचं. असा आपला विश्वास आहे, असा माझा विश्वास आहे. आमेन. प्रियांनो, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. हालेलुया. तुम्ही जिवंत आहात, तुमचा आत्मा जिवंत आहे आणि तो कधीच मरणार नाही. कारण येशू कशासाठी आला? सार्वकालिक. समोर बोला, सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन. तर आता आपण कधीच मरणार नाही. आपण कधीच मरू शकत नाही. आता प्रश्न, जर मी पाप केलं तर? माझ्या हातून जर पाप झालं तर?
तरी मरणार नाही. हालेलुया. आपल्या हातून पाप झालं तरी आपण मरणार नाही, कारण हे सार्वकालिक जीवन आहे. आणि येशूने ज्यावेळेस बलिदान केलं, आपले सर्व पाप, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, तिन्ही काळाचे जे पाप होते येशूच्या रक्ताने धुवून गेलेले आहेत. हालेलुया. आपण 100% शुद्ध आणि पवित्र झालेलो. आमेन. हालेलुया. आणि म्हणून इथे काय म्हटलं, असा आपला हा विश्वास करणं खूप गरजेचं आहे. पण प्रियांनो, कारण कधी कधी काय होतं, सैतान, आता जरी आपण सैतानावर विजय आहोत, पण कधी कधी सैतान विश्वासणाऱ्यांना पण फसवतो. बायबल मध्ये म्हटले, सैतान हा काय करत आहे, गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून काय करा सांगा बायबल. नाही, मला स्पेसिफिक वर्ड पाहिजे होता, ह्या वचनामधला वर्ड. काय वर्ड होता तो? विश्वासामध्ये दृढ उभं राहा. आणि इथं पण काय म्हटलं, असा आपला विश्वास आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी आपण जरी घसरून पडलो तर याचा अर्थ नाही की आता तुमचं संपलं. गुडघ्यावर यायचं, परमेश्वराला तुम्ही जे पाप केलं त्याच्यासाठी परमेश्वराला क्षमा मागायची आहे. हालेलुया. आहे की नाही? देवाला क्षमा मागायची आहे आणि उठायचंय आणि चालायला लागायचं. घसरून चिखलात पडलो आपण, जाऊ द्या, आता मी पडलो, आता मी चिखलातच खेळत बसतो. असं कोण करतं? डुक्कर करतं नाही का? जाऊ द्या, पडलो. असतात डुक्कर पण. पण येशूने काय केलं? हालेलुया. प्रियांनो, देव म्हणतो उठा आणि चालायला लागा, तिथंच बसू नका. अनेकांकडून चुका झाल्या, अब्राहमाकडून चुका झाल्या, दाविदाकडून चुका झाल्या, इसाकाकडून चुका झाल्या, याकोबाकडून चुका झाल्या, सगळ्यांकडून चुका झाल्या. पण फरक काय? ते उठले, गुडघ्यावर आले, पश्चाताप केला, परमेश्वराला क्षमा मागितली आणि ते पाप पुन्हा केलं नाही. हालेलुया. आणि तेच तुमच्यासाठी माझ्यासाठी पण लागू आहे. आता आपण मरणार नाहीये. आमेन. हालेलुया. पण हा विश्वास नेहमी पाहिजे, माझे सर्व पाप क्षमा झालेले आहेत आणि मी नीतिमान आहे, मी जिवंत आहे येशू बरोबर, मी नवीन उत्पत्ती आहे. एकदा पाप केलं म्हणलं की तुम्ही जुनी उत्पत्तीने झाला, पुन्हा जुनं नाही झाला, तुम्ही नवीनच आहे. तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे आणि ते कधीही जाणार नाही. हालेलुया. फक्त एक गोष्ट करायची आहे. काय करायची आहे? विश्वासामध्ये आढळ राहायचंय. बायबल सांगतं, आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. बघा, मी तुम्हाला काय म्हटलं? मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. येशू कधीच मरणार नाहीये. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. त्याच्यावर आणि तुमच्यावर देखील, माझ्यावर देखील मरणाची सत्ता चालत नाही. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल सांगतं, कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावला. हालेलुया. सर्वजण बोला, कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाचाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठी जगतो. आता तुम्ही आणि मी जगतो, कुणासाठी जगतो? हालेलुया. तर प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपण जगत आहोत. आपल्या जगण्याचा उद्देश हे नाही हे जगातल्या गोष्टी,
आपल्या जगण्याचा उद्देश आहे प्रभू येशू ख्रिस्त. पाऊल काय म्हटलं, मला जगणे ख्रिस्त. हालेलुया. आपले जीवन येशू आहे. आपलं मन, आपलं अंतःकरण, आपलं सर्वस्व येशूच आहे. आणि आपलं लक्ष हे 100% येशूकडे पाहिजे आणि करायचंय आपल्याला. आमेन. ओके. तसे सर्व बोला, तसे तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःस पापाला मेलेले खरे. आता हे वचन सर्वात महत्वाचं आहे. सर्व बोला, ख्रिस्त येशूमध्ये मी पापाला मेलो आहे. मी पापाला मेलो आहे. पुन्हा एकदा बोला, मी पापाला मेलो आहे. आपण काय झालो, पापाला मेलो आहे. कुठं मेलो? कुठे मेलो? क्रूस खांबावर. आपण आता बघितलं आपल्यातला जुना मनुष्य ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर. तर बायबल सांगतं, तुम्ही ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे. तर आपण आता पापाला मेलेलो आहोत. आणि बायबल सांगतं, पण देवा प्रित्यर्थ, सर्व बोला, देवा प्रित्यर्थ जिवंत झालेले असे माना. आता काय, मी देवा प्रित्यर्थ जिवंत झालो आहे. मी देवासाठी जिवंत झालो आहे. मी देवासाठी जिवंत झालो आहे. तर आपल्या जगण्याचा उद्देश काय? देव. मी देवासाठी जिवंत झालो आहे. आमेन. हालेलुया. आता हा विश्वास आपल्याला करायचा आहे, मी पापासाठी मेलो आहे. कारण माझ्यातला जुना मनुष्य येशू बरोबर वधस्तंभावर खिळला गेला आणि तो मेला. आणि ज्यावेळेस येशू मरणातून जिवंत झाला, मी पण काय झालो, मरणातून जिवंत झालो. आणि मी आता जगतो केवळ देवासाठी जगतो. आमेन. ज्यावेळेस आपण हा विश्वास ठेवतो, तुम्ही पापच करणार नाही. विचार करा, एक माणूस मेला. मरण्या अगोदर तो खूप तंबाखू खायचा, दारू प्यायचा, सिगरेट प्यायचा, सर्व खूप शौकीन होता. है की नाही? तो मेला. मेल्यानंतर तुम्ही तिथं बॉटल ठेवली, सिगरेट ठेवली, तंबाखू ठेवली. घे ना भाऊ, घे घे घे, एक पेग. तुझी आवडता ब्रँड आणलाय मी, तुझी आवडती सिगरेट आणली मी. पिणार आहे तू सिगरेट, पिणार आहे. हालेलुया. तर एक मेलेला माणूस ती दारू पिणार नाही. मग तसंच तुम्ही आणि मी. सर्व बोला आमेन. तसंच आपण आहोत. आपण पापासाठी मेलो आहोत. हालेलुया. हालेलुया. तर प्रियानो, खरोखर ही खूप महत्वाची गोष्ट आहे नाही, की आता आपण देवासाठी जगत आहे. आता आपण पापासाठी मेलेले आहोत. आपण पापासाठी, जगासाठी जगत नाहीये. आपण देवासाठी जगत आहे. आणि आपल्यातला जुना माणूस येशू बरोबर क्रूस खांबावर काय झालेला आहे? मरण पावला आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, ही खूप महत्वाची गोष्ट होती ना आज जी आपण बघितली. हालेलुया. आपण हे बघितलं की आपण नवीन उत्पत्ती आहोत. आपल्यातला जुना माणूस येशू बरोबर क्रूस खांबावर काय झालेला आहे? मेलेला आहे. आमेन. आणि आपल्याला देवाचा स्वभाव मिळाला आहे. आता हे सर्व झालंय. हे काय झालंय? खरोखर झालंय. खरोखर हे झालेलं आहे. काय हे बायबलमध्ये? हे बायबल काय लबाड आहे का? देव काय लबाडी करणार आहे का? मी हे सर्व वचन
तुम्हाला जर वाटत नसेल, हे खरोखर बायबल आहे बघा, हे बायबल मधूनच सांगितलं मी तुम्हाला, हे खरं आहे. आपल्याला काय करायचंय? विश्वास करा. जर तुम्ही हे समजलं, काय समजलं? मी येशू ख्रिस्त खांबावर मेला, माझ्यातला जुना माणूस येशू बरोबर मेला आहे, आता मी पापासाठी मेलो आहे आणि मी आता केवळ देवासाठी जिवंत आहे. ज्यास मी हे समजता, तुम्ही कधीच पापामध्ये जाणार नाही. हालेलुया. ओके, आज आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया, त्याच्या नावाला महिमा देऊया की आपण आता मरणावर विजयी झालो आहोत. आमेन. आता हे सर्व होत असताना पवित्र आत्म्याचं खूप मोठं भाग यामध्ये, कारण की तो जो नवीन मनुष्य जो जन्माला आला, हालेलुया, है ना, तो पवित्र आत्म्याच्या द्वारेच जन्माला आलेला आहे, है ना. मागच्या वेळेस मी तुम्हाला हे वचन वाचून दाखवलं होतं ना, मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो. आपण जर तीताचं पत्र आणि प्रियांनो याचा 3रा अध्याय आणि 5वं वचन, बायबल सांगतं, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे. बघा, आपण जे पुण्य, लोक बोलतात ना, पुण्य करा, पुण्य करा, पुण्य करा. पुण्य करून काय फायदा नाही. पुण्य करून तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. पुण्य करून तुम्ही देवाचे आशीर्वाद मिळवू शकत नाही. हालेलुया. म्हणून इथं काय म्हटलं? आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे, तर सर्व बोला, नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण. काय म्हटलं इथं? पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण, यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. हालेलुया. तर आपण काय बघितलं इथं ना? नवीन जन्माचे स्नान, त्याचा अर्थ येशूवरील विश्वास. नवीन जन्माचे स्नान म्हणजे येशूवरील विश्वास. आणि येशूवर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस काय होतो? पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण. पवित्र आत्मा आपल्याला नवीन बनवतो. आमेन. आता पुढे काय म्हटलं? त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. त्याने तो आत्मा आपल्यावर कसा ओतला आहे? विपुलपणे. आमेन. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर त्या आत्म्याचा काय करा? स्वीकार करा. आमेन. कारण तो पवित्र आत्मा काय करणार आहे आपल्याला? इथे जसं आपण बघा, पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण, तो आपल्याला नवीन करत राहतो, नवीन शक्ती देत राहतो. आमेन. हालेलुया. आणि आपल्याला त्या जुन्या गोष्टींमध्ये जाऊ देत नाही. आमेन. ओके, तर यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण सर्वजण आपले दोन्ही हात उंच करा आणि सर्वजण प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. हालेलुया. हालेलुया. पिता, आम्ही धन्यवाद 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 देतो. आदाम आणि हवा यांनी पाप केलं आणि त्यावेळेस आमचा आत्मा मेला होता. पण प्रभू येशू, ज्यावेळेस तू क्रूस खांबावर मेलास, आमच्यातला तो जुना मनुष्य क्रूस खांबावर मरण पावला.
आणि प्रभू येशू ज्यावेळेस तुला कबरेमध्ये पुरण्यात आलं, आम्हाला त्या कबरेमध्ये पुरण्यात आलं. प्रभू ज्यावेळेस तू मरणावर विजयी झालास, आमचा मेलेला आत्मा जिवंत झाला. पुन्हा एकदा देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे ओ राबा खान दे रे बे, आम्ही नवीन उत्पत्ती बनलो. आम्ही नवीन उत्पत्ती आहोत. आम्हाला नवीन आत्मा देण्यात आलेला आहे, नवीन अंतकरण देण्यात आलेले, नवीन हृदय देण्यात आलेले. ओ राबा खारा बारिया, पित्या जुन्या सर्व गोष्टी नष्ट झालेल्या आहेत. आता सर्व काही नवीन झालं, सर्व काही नवीन झालं. ओ नवीन जन्माच्या स्नानाने, येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे व पवित्र आत्म्याच्या नवीनीकरणाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या नवीनीकरणाच्या द्वारे प्रभू तुझा स्वभाव, तुझा स्वभाव, तुझी प्रीती, तुझी शांती, तुझी सहनशीलता, तुझी ममता, तुझी दया, तुझी कृपा, तुझी पवित्रता, तुझं नीतिमत्व आम्हाला मिळालं. आम्ही जाहीर करतो, आम्ही आता जिवंत आहोत, नवीन उत्पत्ती आम्ही आहोत ख्रिस्त येशूमध्ये, ख्रिस्त येशूमध्ये, ख्रिस्त येशूमध्ये. राबा बारियांदा राबा, ओ राबा खारा बारियांदे रे बेरियांदा राबा शिखेंटरो सिडेरियांदो रोबो सोडोरोबो रियांदा राबा शिठेरियांदा राबा सिडेरियांदा राबा रियांदा राबा शिहांदो रोबो सोठो ग्रेसिहांद्रे बे. प्रभू तुझ्या आत्म्याच्या द्वारे नवीनीकरण केलंस. आम्ही आता पापासाठी मेलो आहोत आणि आम्ही जगतो केवळ देवासाठी जगत आहोत. पित्या आम्ही केवळ तुझ्यासाठी जगत आहोत. ओ आम्ही धन्यवाद 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 देतो की आता आम्ही कावळे नाहीत. पित्या तू आम्हाला गरुडाप्रमाणे उंच त्या स्वर्गीय स्थानांमध्ये बसवलंस, त्या स्वर्गीय स्थानांमध्ये बसवलंस. ओ राबा बाबा रियांदा राबा शिहांदरे बेरिया रिखेरियांदा राबा शियांदा राबा. धन्यवाद 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 धन्यवाद. आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो पित्या. पित्या तुझ्या पुनरुत्थानाच्या द्वारे, तुझ्या पुनरुत्थानाच्या द्वारे प्रभू आम्ही आता नवीन उत्पत्ती आहोत. आम्ही धन्यवाद देतो. सर्व गौरव तुला, सर्व महिमा तुला, सर्व आदर तुला, येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. खरोखर प्रियांनो, अद्भुत कार्य त्या प्रभू येशूने आपल्या जीवनामध्ये केलेले. आमेन. आणि प्रियांनो, कधीही याच्यावर संशय घेऊ नका. याच्यावर संशय नाही घ्यायचा की मी अरे जुनी उत्पत्ती झालो काय. नाही नाही, तुम्ही आता सदा सर्व काळासाठी जर तुम्ही येशूमध्ये आहात, तुम्ही येशूच्या बलिदानावर, रक्तावर आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवता, या विश्वासामध्ये जर तुम्ही आढळ राहता, तर तुम्हाला कोणच पाडू शकत नाही. तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. हालेलुया. ओके प्रियानो, ही वेळ आहे आपलं अर्पण आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देऊया. आणि यावेळेस आपण 2 कोरिंथ 9 अध्याय आणि यावेळेस आपण 6 पासून ते 8 पर्यंत वचन वाचूया. बायबल सांगतं, हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व बोला, संतोषाने देणारा
देवाला प्रिय असतो. हालेलुया. तर देवाला कोण आवडतं? जो आनंदाने देतो, संतोषाने देतो. आमेन. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नका. नाही दिलं तरी चालेल. कंपल्सरी नाही आपल्या चर्च मध्ये तुम्ही दिलंच पाहिजे, पण द्यायचं तर आनंदानेच द्या. दुःखी मनाने द्यायचं नका देऊ, नका देऊ. रिअली 100% आनंदानेच द्यायचे. आणि ज्यावेळेस तुम्ही आनंदाने देतात त्यावेळेसच परमेश्वर मग तो आशीर्वाद येतो. आमेन. इनफॅक्ट म्हणून जो एक इथं जो शब्द आहे संतोषाने देणारा, ऍक्च्युली ग्रीक भाषेमध्ये म्हटलं डान्स करत द्यायचे. तर असे काही चर्च असतात ना, ते अर्पण असं पुढे ठेवतात, सर्वजण डान्स करत करत येतात आणि मग टाकतात. ऍक्च्युली ती खरी पद्धत आहे ह्या वचनाप्रमाणे. ओके. हालेलुया. तर मग म्हणून आपल्याला ज्यावेळेस परमेश्वराच्या राज्यामध्ये द्यायचे, आपल्याला कसं द्यायचंय? कसं द्यायचंय? आनंदाने. आमेन. आता ज्यावेळेस आपण आनंदाने परमेश्वराच्या राज्यामध्ये देतो, इथं बायबल सांगतं सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. तर तुम्ही बायबलमध्ये विशेष करून नवीन करारामध्ये कृपा, विपुल कृपा, ज्यावेळेस पण हा शब्द येतो त्यावेळेस परमेश्वर बरकतीविषयी, आर्थिक आशीर्वादाविषयी म्हणत आहे. हालेलुया. आणि तर बायबल सांगतं ना, सर्व प्रकारची कृपा विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत, सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. हालेलुया. काय सांगतं बायबल? सर्व गोष्टीत, एक गोष्टीत नाही, दोन गोष्टीत नाही, सर्व गोष्टीत. हालेलुया. सगळा पुरवठा. अर्धा नाही, अर्ध नाही देणार देव. देव तुम्हाला सगळं देईल. आमेन. आणि बायबल सांगतं नेहमी होऊन, देव हे तुम्हाला नेहमी देईल. यासाठी तुम्हाला नेहमी एक शेतकऱ्यासारखं पेरणी करणारं बनायचं. त्या एकच वर्षी पेरणी करून शेतकरी अपेक्षा नाही करत 10 वर्ष. प्रत्येक वर्षी त्याला पेरणी करावी लागते. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पेरणी करणारे कधीच उपाशी मरणार नाही, आणि पेरणी करणारे नेहमी समृद्ध होणार. देव तुम्हाला सगळा पुरवठा करणार. इतकंच नव्हे, चांगल्या कामासाठी, प्रत्येक चांगल्या कामासाठी परमेश्वर तुम्हाला बरकत देणार. आमेन. आणि मग म्हणून आपण काय करतो? आपले अर्पण, आपले दशमांश आपण देवाच्या राज्यामध्ये देतो. हालेलुया. ओके. तर यावेळेस आपण एक गीत घेऊया, आणि हे गीत चालू असताना आपलं अर्पण, आपले दशमांश आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देतो. घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कोई घटी नहीं है. घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है. घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है. घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है. मेरे जीवन में यीशु मसीह आया, मेरे जीवन में, मेरे जीवन में यीशु मसीह आया, मेरे जीवन में कमी नहीं है, कमी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी कमी नहीं है. कमी नहीं है, कमी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी कमी नहीं है. कमी नहीं है, कमी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी
है, कमी नहीं है, कमी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी कमी नहीं है, घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है, घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है। अरे प्रार्थना में विश्वास से मांगा करो, अरे प्रार्थना में, प्रार्थना में, अरे प्रार्थना में यीशु से मांगा करो, अरे प्रार्थना में। कमी नहीं है, कमी नहीं है, उसके दरबार में कुछ भी कमी नहीं है, कमी नहीं है, कमी नहीं है, उसके दरबार में कुछ भी कमी नहीं है, घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है, घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है। अरे विश्वास से यीशु की जय बोलेंगे, ओए विश्वास से, विश्वास से, सारे विश्वास से यीशु की जय बोलेंगे, सारे विश्वास से। डर नहीं है, डर नहीं है, मेरा यीशु जो साथ है, डर नहीं है, डर नहीं है, डर नहीं है, मेरा यीशु जो साथ है, डर नहीं है, घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है, घटी नहीं है, घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है, मेरे जीवन में कुछ भी घटी नहीं है। हालेलुया। प्रार्थना करूया। ओ धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। पिता, आम्ही सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा तुला देतो। पिता, खरोखर त्या विधवेने फक्त 2 टोल्या टाकल्या, 2 पैसे टाकले, पण प्रभू येशू बोलला की या विधवेने सर्वात जास्त दिलेलं आहे। आणि पित्या, खरोखर ज्यावेळेस आम्ही त्यागाने आम्ही तुझ्या राज्यामध्ये पेरतो, तुझ्यावर जास्त प्रेम करून आम्ही पेरतो, आम्ही किती देतो हे महत्वाचं नाहीये, पण आम्ही किती त्यागाने देतो हे तू पाहतोस। आणि पित्या, खरोखर आज तुझ्या लेकरांनी त्यागाने तुझ्या राज्यामध्ये पेरलेले आहे, आणि म्हणून या क्षणी जो प्रत्येक दाना मरतो तो 30 पट, 60 पट आणि 100 पट पिकांतो। पित्या, आज तुझ्या लेकरांनी संतोषाने तुझ्या राज्यामध्ये पेरलं, आणि म्हणून या क्षणी आकाश कपाटे उघडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद पित्या तू मोकळा केलास, सर्व शाप तू नष्ट केलेस, प्रत्येकाला पित्या तुझ्या बरकतीने भरलंस, आशीर्वादाने भरलंस। पित्या, आम्ही धन्यवाद देतो, सर्व गौरव पित्या आम्ही तुला देतो, सर्व महिमा पित्या आम्ही तुला देतो, येशूच्या नावामध्ये, आमेन। हालेलुया, हालेलुया। खरोखर प्रभू खूप चांगला आहे, आमेन। आणि यावेळेस आपण प्रभूच्या मेजामध्ये भाग घेणार आहोत, हालेलुया। यावेळेस आपण एक शास्त्र भाग वाचणार आहोत।